आवाज येतोय का मुलांना? बघा, बोर्ड दिसतोय का? आवाज येतोय का? हो सर, येत आहे. Good. बाकीचे मुलं कुठे गेले काय माहिती. आज आपण काय शिकणार आहोत? मागच्या वेळेला काय पार्ट कंप्लीट केला आपण? काय आठवतं का? बोला, कोण सांगतं? मागच्या वेळेला काय झालं होतं? आपला कोणता टॉपिक होता? ह्युमन एग झाला, बरोबर, राईट. ओके, थोडस हे सेट करतोय, बाकी काही नाही. तुम्हाला पूर्ण बोर्ड दिसावा असं माझी धडपड असते, बाकी काही नाही. चला, सो फ्रॉम टुडे अँड ऑनवर्ड, आजपासून पुढे आपण फर्टिलायझेशन, प्री फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, त्याच्यानंतर ऍक्च्युअली फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ, नंतर प्रेग्नन्सीच्या निरनिराळ्या स्टेजेस, नंतर ऍक्च्युअली जे डिलिव्हरी होते ती, त्या सगळ्या स्टेजेस आजपासून आपण पुढे स्टार्ट करतोय, शिकणार आहोत. आय होप तुम्ही सगळेजण तयार असाल आणि विल लर्न इट व्हेरी नाईसली. सगळ्यांनी नीट समजून घेऊ एक एक गोष्ट, कारण हे सगळं आपल्या जीवनाशी संबंधित आहे. आपल्या जीवनात हे एकदा घडून गेलेलं आहे, आपण या प्रोसेस मधनं बाहेर आलोय आणि आपल्याला भविष्यात या सगळ्या गोष्टींना सामोरे जायचे. आपल्याला माहिती पाहिजे, ऍज ए बायोलॉजी स्टुडंट तुम्हालाच नॉलेज द्यायचं आहे बाकीच्या लोकांना. समाजातले जे इतर लोक आहेत, ज्यांना काहीतरी गैरसमज असतात, ज्यांच्या डोक्यामध्ये काही वेगळं सांगतात, काही वेगवेगळ्या भंपक कथा सांगतात, भंपक गोष्टी करतात, अशा सगळ्या लोकांना सायंटिफिक नॉलेज द्यायची जबाबदारी आपलीच आहे बेटा. सगळ्यांनी लक्ष द्या. आजपासून आपण जे बघणार आहोत, दॅट इज द फर्टिलायझेशन. काय शिकणार आहोत आपण? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन मराठीत याला म्हणतात फलन. हिंदीत निषेचन असा वर्ड आहे त्याच्यासाठी. फर्टिलायझेशन मध्ये सगळ्यात आधी पहिली प्रोसेस असते, दॅट इज इनसेमिनेशन. इनसेमिनेशन झालं की स्टेज नंबर 2 येते, दॅट इज कपॅसिटेशन. कपॅसिटेशन. त्याच्यानंतर तिसरी जी स्टेप असते, दॅट इज रिचिंग ऑफ स्पर्म टू एग म्हणूया याला, टू एग इन ampulla region. त्याच्यानंतर येतं पेनिट्रेशन ऑफ स्पर्म. पुढची स्टेप असते, पेनिट्रेशन ऑफ स्पर्म मध्ये 3-4 गोष्टी घडतात. कंप्लीशन ऑफ मियोसिस सेकंड. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ फर्टिलायझेशन कोन. त्याच्यानंतर कॉर्टिकल रिएक्शन.
entry of sperm nucleus in the egg आणि शेवटची स्टेप असते sin carry on sin carry on or karyogamy, which is also called as amphimixis. दिसतंय सगळ्यांना? Can everybody see? सगळ्यांना दिसतंय बाळांनो? हा ऑडिओ आपण बंद ठेवूया. एसएस चा फोन कोणाचा आहे? एसएस वाल्यानी नाव सांगा. कोण आहे? कोणाचा एसएस चा फोन आहे बेटा? कोण आहे? हु इज देअर? तुझ्या घरातला आवाज येतोय बेटा. ऑडिओ बंद कर. एसएस वाला कोण आहे? ठीक. आता एक 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 सिक्वेन्स आपण समजून घेणार आहोत. आपण स्टेप पहिली बघतोय. या ज्या गोष्टी आहेत या फर्टिलायझेशनच्या इथपर्यंत जर तुम्ही पाहिलं ना तर इथपर्यंत फर्टिलायझेशनच्या आधीच्या सगळे चेंजेस आहेत. इथून पुढे ऍक्च्युअली फर्टिलायझेशन सुरू होतं. म्हणजे इन्सेमिनेशन, कॅपॅसिटेशन, त्याच्यानंतर रिचिंग ऑफ द स्पर्म टू द एग ऑफ द अँप्युलर रिजन, हे सगळं जे आहे ना हे आपल्याला एक एक गोष्ट समजून घ्यायची. सगळ्यांनी एकदम अटेंटिव्ह राहून लक्ष द्या बेटा. एकही गोष्ट अशी नाही झाली पाहिजे की जी तुम्हाला कळली नाही. बरोबर? तर आर यू रेडी? सगळ्यांना घ्यायचं आपण. हे ज्यांना पाहिजे असेल, ज्यांनी लिहिलं असेल ठीक आहे, नसेल लिहिलं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. आपण पुढे जाऊया. जायचं पुढे? येस. चला पूर्वा, झालं का? द्या पटपट. स्क्रीनशॉट घ्या, मी पुसतोय. आता इथे एक अंकी गोष्ट ऍड करून घ्या. फर्टिलायझेशन अँटी फर्टिलायझेशन फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिन रिएक्शन. हे झालं असेल लिहून तर मला सांगा. पटपट लिहून घ्या ज्यांचं लिहिलं नसेल. आणि ज्यांना आता लिहिणं शक्य नसेल त्यांनी पटकन स्क्रीनशॉट काढा आणि पुढे जाऊया. आता याच्यात ऍक्च्युअली कसं होतं ते आपण एक एक गोष्ट नीट समजून घेणार आहोत. व्यवस्थित डोक्यात बसवायची आहे आपल्याला एक गोष्ट. आणि तरच सगळ्या गोष्टी आपल्याला जितक्या चांगल्या पद्धतीने समजतील तेवढं चांगलं. कसं कधी कधी फुल लेंथचा पूर्ण क्वेश्चन विचारला जातो की डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन ह्युमन बिंग किंवा डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ ह्युमन फर्टिलायझेशन, अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि आपल्याला हे जर स्टेप बाय स्टेप सगळं माहिती असेल तर 4 मार्क
एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतात. डायग्राम काढण्याची आवश्यकता अतिशय छोट्या छोट्या साध्या साध्या डायग्राम काढून तुम्ही एक्सप्रेस करू शकतात आणि दरवेळेला ते तसंच असेल असं काही नाहीये. कधी कधी डायग्राम जरी नाही तुम्ही एक्सप्लेन केली, तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडल्या तरी सुद्धा तुमचा डायग्रामचा एखादा मार्क कमी होतो. डायग्राम काढलं तर एक्झामिनरवर खूप चांगलं इम्प्रेशन जातं की ह्या मुलाला ह्या मुलीला अत्यंत चांगल्या पद्धतीने हा टॉपिक पूर्ण क्लिअर झालेला आहे. आता लक्ष द्या. आता मी काय करतोय 2 स्टेप मध्ये समजून सांगतोय. पहिली स्टेप अशी आहे की आपल्याला एक डायग्राम मी काढणार आहे. त्या डायग्राम मध्ये ऍक्च्युअली कसं होतं ते मी तुम्हाला डायग्रामॅटिकली तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग आपण त्याच्या थिअरी पार्ट मध्ये जाऊ. आता बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट जो आहे तो आपण सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यासलेला आहे. आपल्याला सगळ्यांना तो किंबहुना पाठ झालेला आहे. हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे बेटा, या ठिकाणी एक स्फिंक्टर असतो. स्फिंक्टर काय असतो इथं? स्फिंक्टर असतो. स्फिंक्टर, स्फिंक्टर शब्दाचा अर्थ होतो सर्क्युलर मसल, सर्क्युलर मसलचा बँड असतो. प्रत्येकाचा रोल काय काय असतो तुम्हाला जसं जसं पुढे जातो तसं तसं सांगत जाईल. हा जो पार्ट आहे, हा पार्ट, दिस पार्ट, this passage is vaginal passage. This passage is vaginal passage. आणि हा व्हजायनल पॅसेज बाहेर ओपन होतो. फिमेल बॉडी मधनं बाहेर जो एक्सपोज होतो तो हा पार्ट आहे. आता कशाला एम्प्युला म्हणायचं ते नीट लक्षात घ्या. हा जो वाइडर पार्ट आहे, हा जो रुंद असा भाग आहे, ज्या ठिकाणी हा बघा, हा पार्ट जो आहे ना बेटा, हा पार्ट, हा तुम्ही दाखवतोय बघा, नीट लक्षात घ्या. दिस पार्ट थोडासा आणखी ट्विस्ट करतो, असं असं करतो. हा जो पार्ट आहे मुद्दाम मोठं काढलाय समजवण्यासाठी. इथे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इथून डेव्हलपमेंट सुरू झाली. हे सगळे इथे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स होते. याच्यातले फॉलिकल्स डेव्हलप झाले. ठीक आहे, हे सगळे फॉलिकल्स डेव्हलप होऊन इथे आता हे आपण असे वेगवेगळे दाखवतो, पण एका वेळेला एकच डेव्हलप होतं. आता आपल्याला माहित आहे की इथपर्यंत आल्यानंतर इथे सगळ्यांना दिसतंय ना, इथे हे काय रिलीज झाले, इथून सेकंडरी oocyte रिलीज झाले. काय रिलीज झाली बाळांनो? सेकंडरी oocyte रिलीज झाली. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? सेकंडरी oocyte जी आहे, ही सेकंडरी oocyte या ठिकाणी रिलीज झाली आणि इथे ही रिलीज झाल्याबरोबर ही कुठे येईल? इथे येईल. बघा, ही सेकंडरी oocyte जी आहे ही ऍक्च्युअली जर तुम्ही आतून पाहिलं त्याला, तसा हा जो माझा पंजा नीट लक्ष द्या. इथे माझा पंजा आहे बघा, हा पंजा आहे ना, हा पंजा आहे. या पंजात याला इमॅजिन करा की हा जो पार्ट आहे हा तुमचा फॅलोपियन ट्यूबचे हे सगळे काय फिंबरी आहेत. हे सगळे पार्ट काय आहेत? फिंबरी आहेत. दीज आर ऑल FIMBRIAE फिंबरी आहेत. हे सगळे हे जे फिंबरीचा पार्ट आहे म्हणजे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, या फिंगर लाईक प्रोजेक्शनच्या ह्या मध्यभागी इथं सेंटरला इमॅजिन करा, ह्या पर्टिक्युलर पार्टला इथे छिद्र आहे आणि दॅट होल इज कॉल्ड एज ऑस्टियम. इथे कोणतं छिद्र आहे? हे जे छिद्र आहे या छिद्राला काय म्हणतात? ऑस्टियम. आता या ऑस्टियम मधून बाळांनो ही जी फिंबरी आहे, तुम्हाला सांगतो, समजा आता माझ्याकडे इथे दाखवायला काय आहे का मी बघतो. हा जो पार्ट एक बॉल सारखा पार्ट आहे समजा, त्या पार्टवर असं बरोबर डे 14th ला काय होतं? ओव्ह्युलेशन होतं. त्या ओव्ह्युलेशन झाल्याबरोबर या ज्या फिंबरी असतात ह्या अशा शोधायला लागतात आणि शोधल्यानंतर तो एवढा मायक्रोस्कोपिक
एग जो आहे मायक्रोस्कोपिक म्हणजे तो डोळ्याला दिसतो, पण फार बारकाव्याने पाहिलं तर डोळ्याला दिसू शकतो. तो जो एग आहे, तो जो ज्याला आपण सेकंडरी स्पर्मॅटोसाइट ऍक्च्युअली आहे, इट इज नॉट, अजून एग बनलेला नाही, तो सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे. त्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मधली जी सेल आहे, oocyte आहे, ती रिलीज झाली आणि तिला आत ढकललं गेलं, असं बोटांनी आतल्या बाजूला ढकललं जातं. आणि हा जो वाइडर पार्ट आहे, हा जो रुंद असा भाग आहे, दिस पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब इज कॉल्ड ॲज अँप्युला. याला काय म्हणतात? अँप्युला. काही बुक्स मध्ये क्लिअर कट दिलेलं आहे की अँप्युला इस्थमिक जंक्शनला असतं. आता इस्थमिक जंक्शन जर म्हटलं, अँप्युला इस्थमिक जंक्शन, तर हा पार्ट जो आहे, दिस पार्ट इज इस्थमस. आणि काही ठिकाणी क्लिअर कट इथे दाखवलेला आहे. तर आपण हा पार्ट जो आहे ना, हा पार्ट आपण लक्षात ठेवायचा. हा वाइडर पार्ट जो आहे, हा या अँप्युला रिजन मध्ये येऊन हे वेटिंग करत असतं. काय वेटिंग करणार आहे? कोण वेटिंग करणार आहे? सेकंडरी oocyte. कशाची? फर्टिलायझेशन होणे. आता इथपर्यंत हा इव्हेंट आपल्याला कळला की इथपर्यंत जो सेकंडरी oocyte आहे, ज्याला आपण नॉर्मल कॉमन लँग्वेज मध्ये काय वर्ड यूज करतो, ओवम, तो इथं वेटिंग करतोय. काय करतोय बेटा? वेटिंग करतोय. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. येतंय सगळ्यांच्या लक्षात? हे जे वेटिंग आहे, हे वेटिंग कशासाठी चाललेलं आहे? फर्टिलायझेशन साठी चाललेलं आहे. आता याच्या हे इथे हे सगळं चित्र जे हे रेडी आहे. आता याच्या नंतरच्या ज्या आपण पहिल्यापासून आता स्टेप्स आपण लक्षात घेतो. आणि इथे काय आहे? इथे राऊंड असा मसल आहे. हा नॉर्मली दिस पार्ट इज कॉल्ड ॲज सर्व्हिक्स. हा जो पार्ट आहे ना, या पार्टला आपण वर्ड काय यूज करतो? सर्व्हिक्स. या पार्टला आपण वर्ड यूज करतो सर्व्हिक्स. हा जो सर्व्हिक्सचा रिजन आहे, हा सर्व्हिक्सचा जो पार्ट आहे, इथं सर्क्युलर मसल्स असतात, ज्यांना आपण म्हणत असतो स्फिंक्टर. आता नीट लक्ष द्या. आता मेल आणि फिमेल जेव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करतात, तेव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी नंतर हा जो पार्ट आहे, या पार्ट मधनं, म्हणजे आता मेलच्या जेनायटल पार्ट मध्ये इथे काय टाकले गेले? सिमेंट टाकलं गेलं. सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मध्ये काय टाकलं जातं? सिमेंट टाकलं जातं. मेलच्या बॉडी मधून तो स्टिकी सबस्टन्स, ज्याचा आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे, हा स्टिकी सबस्टन्स, ज्याला आपण काय म्हणत असतो? सिमेन. याला काय म्हणतो आपण? सिमेन. हा सिमेन इथे टाकला जातो. बरोबर. आता हे सिमेन सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मध्ये इथे सिमेंट टाकलं गेलं की हे सिमेंट इथे टाकल्याबरोबर किती सिमेंट रिलीज केलं जातं? जवळजवळ 2 to 4 ml, जे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेले ते लिहितोय. एनसीआरटीने वेगवेगळे निळ्या ठिकाणी निराळे आकडे मिळतील तुम्हाला, 3 to 5 ml पण मिळेल, पण नॉर्मली 2 to 4 ml च्या दरम्यान इथे हे सिमेन रिलीज केलं जातं. सिमेन कसं असतं? स्टिकी असतं. तिखट असा सबस्टन्स असतो, स्टिकी. आणि हे जे सिमेन रिलीज केलं जातं हे गोठलेल्या स्वरूपात, इट इज कोॲग्युलेटेड सिमेन म्हणतात त्याला. कोॲग्युलेटेड सिमेन. कोॲग्युलेटेडचा अर्थ होतो गोळ्या गोळ्यांच्या स्वरूपात असं, गोळ्या गोळ्यांच्या स्वरूपात असं सिमेन इथे रिलीज केलं जातं. म्हणजे जसं फ्लुइड असतं ना, पाण्यासारखा पातळ पदार्थ असतो, तसं पाण्यासारखं सिमेन नसतं, हे गोळ्यांच्या स्वरूपात. आता हे सगळे गोळे 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 या ठिकाणी रिलीज केले गेले. बरोबर. आता इथे काय होतं? दिस इज वजायना. हा पार्ट काय? दिस इज वजायना. या वजायनामध्ये बेटा इथे काय होतं? इथे ऍसिडिक पीएच असतो. इथला जो पीएच आहे ना, हा पीएच ऍसिडिक पीएच असतो. हा जो ऍसिडिक पीएच आहे, नीट लक्ष द्या, या ऍसिडिक पीएच मुळे आणि इथे असलेल्या वातावरणामुळे हे जे सिमेन आहे, हे सिमेनचं काय होतं? लिक्विफिकेशन, लिक्विफाय होतं, म्हणजे पातळ होतो. हे गोळे गोळे सेपरेट होतात, सुटे होतात आणि संपूर्ण सिमेन एक लिक्विडच्या स्वरूपात येतो. आता लिक्विडच्या स्वरूपात झाल्यानंतर हे जे स्फिंक्टर आहे, या स्फिंक्टर मधून इथून आता इथे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी झाली, सिमेन इथं ड्रॉप झालं. या प्रोसेसला वर्ड यूज करतो आपण, या प्रोसेसला, पूर्ण प्रोसेसला इथे, याला आपण म्हणतो इनसेमिनेशन. पहिली स्टेप बघा, काय लिहिलंय तुम्ही? इनसेमिनेशन. व्हॉट इज इनसेमिनेशन? तर लिहा, इट इज द डिपॉझिशन ऑफ
टाकणे, डिपॉझिशनचा अर्थ होतो टाकणे. डिपॉझिशन ऑफ सीमेन इनटू वजायना. इनटू वजायना. इन्सेमिनेशनचा अर्थ काय झाला? इट इज द डिपॉझिशन ऑफ सीमेन इनटू वजायना बाय मेल नॉर्मल सेक्शुअल ड्युरिंग सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण म्हणतो क्वाइटस, कॉल्ड, किंवा ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी दॅट इज COITUS, क्वाइटस. येतंय लक्षात? म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी केल्यानंतर मेल आणि फिमेल जेव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करतात त्या गोष्टीला म्हणतात क्वाइटस. क्वाइटस मध्ये हे सिमेंट टाकलं जातं. आता हे झाले नॉर्मल इन्सेमिनेशनची पद्धत. ही झाली नॉर्मल इन्सेमिनेशनची पद्धत. आता हे जे सिमेन होतं हे थिक, हे स्टिकी तर असतंच, परंतु हे थिक का झालं? हे गोळ्यांच्या स्वरूपात का झालं? कारण आपण सिमेनचं कंपोजिशन शिकलोय. त्याच्यामध्ये एक पदार्थ असतो फायब्रिनोजेन. कोणता पदार्थ असतो बाळांनो? फायब्रिनोजेन. हा फायब्रिनोजेन नावाचा जो पदार्थ असतो हा सिमेनला काय करतो? गोळ्यांच्या स्वरूपात बनवून टाकतो. म्हणजे इट क्लॉट्स किंवा कोॲग्युलेट द सिमेन. सिमेनला कोॲग्युलेट करण्यामागे याचा फार मोठा रोल आहे. कोॲग्युलेशन म्हणजे गोठणे, घट्ट करणे. घट्ट करणे किंवा गोठवणे. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला जखम होते, जखम झाल्यानंतर रक्त वाहणं थांबतं, क्लॉट बनतो, गोठलं जातं रक्त, आणि रक्त गोठलं जातं म्हणून रक्त पुढे वाहत नाही. आपण शिकलोय क्लॉटिंग. ज्या मुलांनी माझ्याकडनं शिकलेले आहे सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये की कसं ब्लिडिंग स्टॉप केलं जातं, त्याच्या मी सगळ्या स्टेप्स लिहून द्या. त्याच्यात पण फायब्रिन असतं. त्या फायब्रिनोजेनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये होतं. इथे जसं इथे बाहेर निघतं, बाहेर निघल्याबरोबर हे कसं होऊन जातं? गोठलं जातं. कशामुळे? फायब्रिनोजेनमुळे. आय होप हा पार्ट तुम्हाला आता क्लिअर झालाय. क्लिअर आहे ना सगळ्यांना? बोला. म्हणजे व्हॉट इज इन्सेमिनेशन? इन्सेमिनेशन म्हणजे इट इज द डिपॉझिशन ऑफ सीमेन इनटू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट ऑर वजायना. बरोबर? हा स्टेप 1 झाली. याच्यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम आहे. कधी कधी काय होतं, काही मेल्स जे असतात त्यांच्या शारीरिक बंधनामुळे किंवा शारीरिक अडचणींमुळे जे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करू शकत नाही, अशी पण कंडिशन असते. अशा वेळेला डॉक्टर लोक काय करतात? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करतात. काय करतात? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ह्या चॅप्टरच्या शेवटी इनफर्टिलिटी म्हणून एक पार्ट सांगितला गेलेला आहे, ते तुम्हाला शिकायचं. हा जो आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा प्रकार असतो, याच्यात काय करतात डॉक्टर लोक? हे जे सिमेन आहे हे सिमेन इथे तो मेल तर टाकू शकत नाही. मग हे जे सिमेन असतात त्याला सांगतात त्या पर्सनला की तुम्ही इजॅक्युलेट करा लॅब मध्ये वगैरे. डॉक्टरकडे रूम असते, त्या रूम मध्ये ते हजबंड वाईफला बोलवतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करा, परंतु सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करा किंवा काय करायचं ते करा. त्याला मास्टरबेशन पण दुसरा एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, ते जे सिमेन आहे ना, ते सिमेन एका याच्यामध्ये चांगल्या निर्जंतुक अशा बाटलीमध्ये मला भरून द्या. मग हे जे असते हे त्या बॉटलमध्ये ते सिमेंट टाकलं जातं आणि हे सिमेंट डॉक्टर लोक काय करतात, एका सिरिंज लाईक एक सिरिंज असते, असं एक स्ट्रक्चर असतं. या स्ट्रक्चर मध्ये बाळांनो हे सिमेंट इथे भरून घेतात. हे सिमेंट जे आहे हे इथे भरतात आणि याला एक प्लॅस्टिकची थोडीशी सॉफ्ट अशी एक नळी लावतात दुसरी, आणि ह्या नळीमधनं हे डायरेक्ट आणून, ज्या लोकांना सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जमत नाही त्यांच्यामधनं हे डायरेक्ट आणून इथे डिपॉझिट करतात. इथे डायरेक्ट टाकतात. इथे युटेरस. हे काम कोणी केलं? डॉक्टरच्या उपकरणाने केलं, इन्स्ट्रुमेंटने हे टाकलं गेलं. आणि
मग फर्टिलायझेशन. आता डॉक्टर काय करेल? डॉक्टर त्याच वेळेला करेल ज्या वेळेला इकून म्हणजे डे 14th ला, डे 15th ला, डे 16th ला, या किंवा एक दिवस आधीच डे 13, 14, 15 आणि 16 ह्या तारखांना डॉक्टर त्या फिमेलला बोलवतात, हजबंड वाईफला त्या कपलला बोलवतात आणि ते इन्सेमिनेशनची प्रोसेस रोज करून घेतात. येत आहे लक्षात? याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. म्हणजे ज्या फिमेल्स ज्यांच्यामध्ये हजबंडमध्ये प्रॉब्लेम आहे काही, तर त्यांच्या डायरेक्ट बाकी त्यांच्या हजबंड वाईफ म्हणून रिलेशन चांगले असतात. कधी कधी इरेक्टाईल डिस्फंक्शन पुढे गेल्यावर शिकवणार आहे, तर त्याचा काही प्रॉब्लेम असेल पण स्पर्म्स नॉर्मल आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून ती महिला, ती फिमेल गर्भवती राहू शकते, प्रेग्नंट राहू शकते. तर आपण पाहिले इन्सेमिनेशन नॅचरल पण आहे आणि इन्सेमिनेशन आर्टिफिशियल. हे कळलं का सगळ्यांना? बोला, कम ऑन. हो सर. आर यू गेटिंग? येस, व्हेरी गुड. आता इथून पुढे आपण आता पुढे जाऊया. आता इन्सेमिनेशन तर झालं. इन्सेमिनेशन झाल्यावर इथे काय होतं, जे मगाशी बोलत होतो तुम्हाला सांगितलं, इथं स्फिंक्टर असतं. हे जे स्फिंक्टर असतं याच्यामध्ये या सिमेन मध्ये एक पदार्थ असतो, एक सबस्टन्स असतो, जो केमिकल सबस्टन्स, त्याचं नाव आहे प्रोस्टाग्लॅन्डिन. काय नाव आहे बेटा? प्रोस्टाग्लॅन्डिन. हे जे प्रोस्टाग्लॅन्डिन सबस्टन्स आहे, हा प्रोस्टाग्लॅन्डिन सबस्टन्स जसा इथे येतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये, तसं इथले 50% स्पर्म इथल्या इथे मरून जातात. इथे स्पर्म टाकले किती जातात? 200 to 400 मिलियन. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 200 to 400 मिलियन म्हणजे 20 ते 40 कोटी. आता त्याच्यातले हे मेले समजा 20 मिलियन तर मरतील, इथेच मरतात ते. जवळजवळ 50% स्पर्म्स मरतात. या 50% मधले हे 50% 200 मिलियन मरतात. आता उरलेले जे 200च्या आसपास आहेत त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम असते? काहींना 2 हेड असतात, काहींना 2 हेड असतात, 1 टेल असते, काहींना 2 टेल्स असतात, काहींना 2 टेल्स असतात, काहींना हेड एकदम वाकडं तिकडं असं काहीतरी. यांना आपण म्हणतो ऍब नॉर्मल स्पर्म. यांना काय वर्ड यूज करतो? ऍब नॉर्मल स्पर्म्स. हे स्पर्म्स नॉर्मल नसतात. यांची पण संख्या बऱ्यापैकी असते. हे पण जवळजवळ आता जे मेले त्याच्यातले, जे उरले त्याच्यातले जवळजवळ 50% अशा पद्धतीचे असतात, नॉर्मल स्पर्म्स नसतात. आता जे नॉर्मल स्पर्म्स आहेत, जे हेल्दी स्पर्म आहेत, त्या हेल्दी स्पर्मचं काय होत केलं जातं ते आपण शिकणार आहोत. आता ही जी गोष्ट ही समजली का सगळ्यांना? किती स्पर्म टाकले जातात? 2 to 4 ml सिमेंट तिथे डिपॉझिट केलं जातं आणि त्यांच्यामध्ये 200 to 400 मिलियन स्पर्म्स असतात. बरोबर? आता या ठिकाणी जसं आपण स्ट्रॉ लावून एखाद्या वस्तू पितो ना, स्ट्रॉ टाकली आणि तुम्ही पाहिलं असेल की फ्रूट ज्यूस वगैरे आपण ते स्ट्रॉ टाकतो आणि ओढतो, सक करतो. तसं हा जो पार्ट आहे, दिस पार्ट इज कॉल्ड एज सर्व्हिक्स. आपल्याला माहिती आहे त्याला काय म्हणतात? सर्व्हिक्स. हा जो सर्व्हिक्सचा पार्ट आहे बाळांनो, हा सर्व्हिक्सचा पार्ट काय करतो? इथे डिपॉझिट झालेलं जे सिमेन आहे, त्याला सक करतं, खेचतं. काय करतं? असं सक करणं. याला ऍस्पिरेशन म्हणतात. याला काय म्हणतात? ऍस्पिरेटरी मुवमेंट. हे काय करतं? ऍस्पिरेशन करतं. हा पार्ट जो असतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टचा, काय करतो? ऍस्पिरेशन करतो. आता ऍस्पिरेशन केल्यामुळे काय होतं? नीट लक्ष द्या. इथून पूर्ण सिमेन, मॅक्सिमम सिमेन आत खेचलं जातं. म्हणजे सिमेन खेचलं जाईल, तर सिमेन खेचल्याबरोबर काय होऊन जाईल? की हे संपूर्ण सिमेन या युटेरस मध्ये आणलं जाईल. जेवढं बेस्ट पॉसिबल आहे, जास्तीत जास्त खेचलं जातं. म्हणजे इथे हे जर ओपनिंग तुम्ही पाहिलं ना बाळांनो, तर इट इज व्हेरी स्मॉल ओपनिंग. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, हार्डली एका पेनच्या रिफिल एवढं ओपनिंग असतं. हे जे ओपनिंग आहे ना, हे पेनच्या रिफिल एवढं ओपनिंग असतं.
आणि याच्यातनं असं सगळं शोषलं जातं. आणि हे शोषलं का जातं? कारण याच्यामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा सबस्टन्स आहे आणि फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये पण प्रोस्टाग्लॅन्डिन काही प्रमाणात सिक्रेट होतं आणि त्यामुळे हे पूर्ण फिमेलचा जो रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे म्हणजे हे पूर्ण युटरस आहे हे असं रिव्हर्स कॉन्ट्रॅक्शन करतं. कसं करतं? असं रिव्हर्स कॉन्ट्रॅक्शन, ऍज इफ येऊ द्या असं म्हणतं. कसं? असं असं सक करतं. हे सक केल्यामुळे हे जे सिमेन हे जास्तीत जास्त पुढे येतं. आता हे स्पर्म्स जे असतात हे मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये कमी ऍक्टिव्ह असतात. पण हे जसे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये आले तसे यांची ऍक्टिव्हिटी वाढते. वाढण्याचं कारण आता स्टेज नंबर 2 हे इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? इथपर्यंत समजलं का सांगा बरं? कम ऑन, बोला पटकन. ठीक, इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर आता इथून पुढे काय होतं नीट लक्ष द्या. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, 50% स्पर्म्स इथेच मेले. कारण का? टेम्परेचर, हाय टेम्परेचर असतं व्हजायनामध्ये. दुसरी गोष्ट व्हजायनाची ऍसिडिटी. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, व्हजायनाचा जो पीएच असतो तो लेस दॅन 3 असतो. लेस दॅन 3 पीएच असतो. म्हणजे हाय ऍसिडिटी असते व्हजायनामध्ये. का असते? कारण व्हजायनल पॅसेज जो असतो तो ओपन असतो आणि तिथे इन्फेक्शन व्हायला नको, नाही तर युटरस सगळं खराब होऊन जाईल फिमेलचं. म्हणून तो पार्ट जो असतो सतत ऍसिडिक ठेवलेला असतो. त्यामुळे आता ह्या हाय ऍसिडिटीमुळे, टेम्परेचरमुळे इथे 50% स्पर्म्स मारले गेले. उरलेलं जे सिमेन आहे ते आत खेचलं जातं आणि आत खेचल्यामुळे आता ते इथपर्यंत हळूहळू पुढे पोहोचवलं जातं. आता इथे काय होतं ते नीट लक्षात घ्या. इथे या स्पर्म्सला, हे जे स्पर्म्स आहेत या स्पर्म्सचं कपॅसिटेशन केलं जातं. काय केलं जातं बाळांनो? कपॅसिटेशन केलं जातं. व्हॉट इज कपॅसिटेशन? तर ते सांगतो. आता सायंटिस्ट लोकांनी काय केलं ते पहिल्यांदा समजून घ्या. सायंटिस्ट लोकांनी काय केलं बाळांनो, की हे जे स्पर्म होते हे स्पर्म जेव्हा पहिल्यांदा टेस्ट ट्यूब बेबीची संकल्पना आली, आपण पुढे गेल्यावर शिकणार आहोत. टेस्ट ट्यूब बेबी मध्ये त्यांनी काय केलं होतं? त्यांनी फिमेलचा एग घेतला, एका डिश मध्ये सोडला, तो एका डिश मध्ये सोडला आणि हे जे स्पर्म्स होते हे स्पर्म्स त्याच्यात टाकून गेले. म्हणजे हे जे सिमेन होतं ते सिमेन त्या डिश मध्ये, त्या छोट्याशा डिश मध्ये, पेट्री डिश मध्ये टाकून दिले आणि सगळं ऑब्झर्व करत राहिले. सगळं मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करत राहिले की काय करतात हे, नेमके स्पर्म कशा पद्धतीने काम करतात. आणि हे जेव्हा ऑब्झर्व करायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे स्पर्म फर्टिलाइज करूच शकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की स्पर्म आणि हे जी सेकंडरी ओसाइट आहे हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर आणि एवढे स्पर्म सोडल्यावर आता तर ते काही मिळाले नाही. त्या पुरुषाला सांगितलं की तुझं जेवढे स्पर्म्स आहेत म्हणजे 400 मिलियन स्पर्म्स जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण स्पर्म त्या डिश मध्ये टाकून दिले आणि तिथे एक पण टाकून दिला. आता त्यांना काय अडचण होती? आता तर त्यांना छोटंसं अंतर पार करायचं होतं. इतकं बघा, हे इथून इथपर्यंतचं अंतर जे आहे हे एवढं अंतर पर्यंत पार करायचं नव्हतं. हे जवळजवळ अंतर किती असतं? आज नाही म्हटलं तरी हे 7-8 सेंटीमीटरचं अंतर हे आहे आणि तिथून 5-6 सेंटीमीटर अंतर आहे. म्हणजे जवळजवळ 20 सेंटीमीटरच्या आसपासचं अंतर यांना पार करायचं. तिथं तर काही छोटी डिश होती, त्या डिश मध्ये 2-4 सेंटीमीटरचं अंतर होतं. विचार करा, इमॅजिन करा. आणि ते जे एवढंच अंतर आहे ते अंतर त्यांनी इझिली पार केलं, कारण मीडियम होता, वॉटर सारख्या मीडियम मध्ये त्यांनी टाकलं होतं, पटकन गेले. हे सगळेच्या सगळे त्या एकच्या अवतीभोवती जमा पण झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकही स्पर्म यांना फर्टिलाइज करू शकला नाही. कारण काय? कारण एकच आहे, कारण त्यांचं कपॅसिटेशन झालं नव्हतं. मग हे सायंटिस्ट शोधायला लागले की नेमकं काय झालं असेल, का केलं नाही. मग हळूहळू जसं जसं स्टडी पुढे होत गेला तेव्हा त्यांना कळलं की यांच्या डोक्यावर हे जे स्पर्म्स आहेत या स्पर्म्सला, लेट्स से की हा एक स्पर्म आहे, हा आपल्या टेक्स्ट बुक नुसार आपण जाऊया. हा जो स्पर्मचा हेडचा पार्ट आहे, हा स्पर्मचा हेड आहे समजा.
हा स्पर्मचा हेडचा पार्ट आहे, छोटीशी इथे नेक असते आणि इथून खाली हा असा पार्ट. तर हा जो पार्ट आहे बाळांनो, हा पार्ट या ठिकाणी याच्यावर एक ऍडिशनल कव्हरिंग असतं. याच्यावर असे हे जे सगळे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यावर, ज्याच्यामुळे हे कव्हरिंग जे आहे हे कव्हरिंग थिक झालेलं असतं. हे सगळं थिक असतं, सगळं पूर्ण असं कोटिंग असतं या स्पर्म्सला. हे जर कोटिंग बाहेर काढलं गेलं नाही, हे जर कोटिंग रिमूव्ह केलं गेलं नाही, हे कोटिंग जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत स्पर्मची ऍक्टिव्हिटी आणि स्पर्मची पेनिट्रेशन कॅपॅसिटी किंवा फर्टिलायझेशन करण्याची कॅपॅसिटी येत नाही. ही कॅपॅसिटी आली पाहिजे. ज्याच्यात कॅपॅसिटी त्याला मिळते त्या प्रोसेसला म्हणतात कॅपॅसिटेशन. दॅट इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटेशन. म्हणजे स्पर्म मध्ये, नॉर्मल स्पर्म मध्ये एगला कॅपॅसिटी नसते, क्षमता नसते की ते एगला फर्टिलाइज करू शकेल. मग हे सगळं कसं कुठे केलं जातं, याला गावठी भाषेत सांगायचं तर सांगतो तुम्हाला. याला असं समजा की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये त्याच्या डोक्याला साबण लावून सगळं चोळलं जातं आणि त्याच्यावरचे जे अतिरिक्त कव्हरिंग असतात ते सगळे वॉशआउट केले जातात, कव्हरिंग थीन केलं जातं. हे जे हेडचं जे कव्हरिंग असतं ना याला थीन केलं जातं, याला थोडंसं काय म्हणूया त्याला वीक केलं जातं. हे वीक केलं जातं, याला वीक केलं जातं. आता हे वीक केल्यामुळे अनेक स्पर्म्सचं हे वीक केलं जातं आणि हे वीक केल्यामुळे काय होतं की याच्यावरचे जे कोलेस्ट्रॉलचे लेयर्स असतात, बाकीचे लेयर्स असतात, हे सगळे रिमूव्ह केले जातात आणि याच्यात एंट्री केली होते कॅल्शियम आयन. कॅल्शियमचे आयन्स आत जातात. आता हे कॅल्शियमचे आयन जशी एंट्री करतात या स्पर्म मेम्ब्रेन, हे दिस इज स्पर्म कम काय बेटा, एक लक्षात ठेवा. व्हॉट इज स्पर्म? स्पर्म इज ए मोटाईल सेल, हालचाल करू शकणारी एक सेल आहे. स्पर्म इज ऑल्सो असे. या सेल मेम्ब्रेनच्या आत जेव्हा कॅल्शियमची एंट्री होते तेव्हा इथे कोणता पार्ट असतो? दिस इज कॉल्ड एज ऍक्रोसोम. याला पण काय नाव देतो? ऍक्रोसोम. इथे काय असतो? इथे मोठा काय असतो? दिस इज न्यूक्लियस. इथे काय असतो? स्पर्मचा न्यूक्लियस आहे आणि या ठिकाणी हे असतात सेंट्रिओल असतात. इथे प्रॉक्सिमल सेंट्रिओल, इथे डिस्टल सेंट्रिओल. हे दोन्ही सेंट्रिओल आहे आणि या सेंट्रिओल मधून हे असे फिलामेंट्स निघालेले असतात. हे फिलामेंट्स निघालेले असतात आणि या ठिकाणी इथे अशा पद्धतीने काय असतात? हे मायटोकॉन्ड्रिया. इथे काय असतात बाळांनो? 14 ते 16च्या आसपास इथे मायटोकॉन्ड्रिया असतात. हे जे मायटोकॉन्ड्रिया असतात या मायटोकॉन्ड्रियामुळे याला गती मिळते आणि टेलची जी मुवमेंट असते ना, ही जे सपोज दिस इज स्पर्म, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हे जो स्पर्म आहे या स्पर्म मध्ये या स्पर्मची जी टेल आहे या टेलची जोरात अशी मुवमेंट होते आणि जी मुवमेंट होते स्पर्मची तिला व्हिप्लॅश मुवमेंट म्हणतात. कोणती म्हणतात? लॅशिंग मुवमेंट और व्हिप्लॅश मुवमेंट. व्हिप्लॅश असा वर्ड आहे. व्हिप्लॅश मुवमेंट किंवा और लॅशिंग मुवमेंट, LASHING, लॅशिंग मुवमेंट ऑफ स्पर्म. आता जी लॅशिंग मुवमेंट होत होती, आता नव्हती होत का? होत होती. पण आता ती कॅल्शियम आयनच्या एंट्री झाल्याबरोबर आता स्पर्मची ऍक्शन, स्पर्मची व्हिप्लॅश मुवमेंट कैक पटीने वाढते, स्पीड वाढतो स्पर्मचा स्पीड वाढतो आणि टेलची मुवमेंट जोरात व्हायला लागते आणि जोरात झाल्यामुळे स्पर्म्स जे असतात, आता काही इथे तुम्हाला माहिती इथे अशी वॉल तयार झालेली आहे, बरोबर आहे की नाही? इथे ही वॉल तयार झालेली, इथे या ठिकाणी युटेराइन सिक्रिशन्स असतात. इथे काय असतात? युटेराइन सिक्रिशन्स असतात बाळांनो. आता इथे जे फ्लुइड तयार झालेले याच्यातनं यांना पार व्हायचंय, याच्यातनं पास होऊन यांना पुढे जायचंय. याच्यातनं यांना पुढे जायचंय. काही ह्या बाजूला जातील,
काही इकडे जातील, काही पूर्ण रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये पसरतात. आता यांचं कॅपॅसिटेशन झालेलं आहे. कॅपॅसिटेशन झाल्यामुळे यांचा स्पीड वाढला. स्पीड वाढल्यानंतर हे हळूहळू 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 मूव्ह करत 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 इथपर्यंत येतात. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, किती होते? कोट्यावधींच्या संख्येमध्ये होते. त्याच्यात 50% तिथेच मेले. ते जे उरलेले 50% होते त्याच्यात पण रस्त्यात मरत जगत जगत जातात. तुम्ही म्हणाल कसं काय मारतं, कोण मारतं यांना? तर हा जो पार्ट आहे ना बेटा, हा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकचा पार्ट आहे, इथे हे काय आहे? दिस इज युटेरस. या युटेरस मधल्या आतली जी लाइनिंग आहे, युटेरसच्या आतली जी लाइनिंग आहे, तिथे तिथे फॅगोसाइटिक सेल्स असतात. कोणत्या सेल्स असतात? या युटेरसचं रक्षण करणाऱ्या फॅगोसाइटिक सेल्स असतात. या रात्रंदिवस युटेरसचं रक्षण करतात. समजा एखादा जंतू आला तर त्याला आम्ही खाऊन टाकू, त्याला आम्ही मारून टाकू. आता तसं बघायला गेलं, जर नॉर्मल विचार केला तुम्ही, तर हे जे स्पर्म्स आहेत हे फिमेल ट्रॅकच्या हिशोबाने परकेच आहेत ना, ते काय आपले थोडीच आहेत, त्यांच्या बॉडीतले थोडी आहे. नीट लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या. हे जे स्पर्म्स आहेत बेटा, हे स्पर्म्स जे आहेत हे फिमेल बॉडीच्या हिशोबाने परकेत ना, फॉरेन ना, दुसऱ्या प्रत्येक प्रकारचे त्याला जंतूच मानतं. त्यामुळे फायनली तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, फायनली इथपर्यंत येता किती स्पर्म्स येत असतील? हार्डली 200 to 300 च्या आसपास. 200 साइट ऑफ फर्टिलायझेशनच्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 200 ते 300 स्पर्म्स तिथपर्यंत येते लक्षात. म्हणजे रस्त्यात बरेचसे मारले जातात, काही पोचत नाही. आणि ते म्हणजे एवढी जरी, म्हणून तुम्हाला सांगतो, जर एखाद्या माणसाला आवाज अटकतोय. स्पर्म काउंट ऑलरेडी कमी असेल, ऑलरेडी कसा आहे. आर गेटिंग? समजते का सगळ्यांना? बोला, आवाज येतोय का? थोडा व्हिडिओ 2 मिनिटात होईल, क्लिअर होईल बेटा. थोडं नेटवर्क झाला. कम ऑन, येतोय का आवाज आता? यस सर, क्लियर आहे. ओके, चालेल, ठीक आहे. सर साहिल, तुझं हे स्क्रीन नाव येत आहे बेटा. हा, आली स्क्रीन आली बघा. स्क्रीन मायक्रोस्कोपिक झालेली, एकदम छोटी झालेली. कम ऑन. आली का स्क्रीन? इकडे लक्ष द्या. आता झालं काय? इथपर्यंत किती स्पर्म पोचले मी बोललो?
इथपर्यंत 200 to किती 300. स्पर्म्स पोहोचले? मी काय बोललो तुम्हाला सांगा. कमॉन, किती स्पर्म्स पोहोचले? 100 to 300 फक्त स्पर्म्स पोहोचले. किती पोहोचले बाळांनो? 200 to 300 स्पर्म्स फक्त पोहोचले तिथपर्यंत. आणि 200 to 300 स्पर्म्स पोहोचल्यानंतर सगळ्यांनी या आता या सेकंडरी ऊ साईटला घेरलेलं आहे.